आणि महाराष्ट्राचा एक मोठा भाग गेली 4 वर्ष दुष्काळाशी झगडत होता तो म्हणजे मराठवाडा। हा मराठवाडा भिजून चिंब झालाय। आनंदी आनंद आहे मराठवाड्यामध्ये। लातूर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये गेली 4 वर्ष जे दृश्य पाहायला मिळालं नव्हतं ते पाहायला मिळतंय। या सगळ्या पुराचं पाणी काही वस्त्यांमध्ये शिरलंय, पूल पाण्याखाली आहेत, पण अशाही परिस्थितीत मराठवाडाकर आनंदी आहेत कारण 4 वर्षांनी ही परिस्थिती आली आहे। लातूरची बातमी पहिले पाहूयात। लातूरमध्ये काही दिवसांपासून दमदार पाऊस हजेरी लावतो, त्यामुळे तेरणा आणि मांजरेला पूर आलाय। औराद शहाजनीमध्ये दोन्ही नद्यांच्या संगमावरती पाणी वाढले। यावेळी वांजरखेडा पुलावरून औराद शहाजनीकडे जाणारा एक ट्रॅक्टर जो होता तो या पाण्यामध्ये बुडाला। मात्र चौघही ट्रॅक्टरवरती जे होते त्यांना पोहता येत होतं, ते वाचले, पण ट्रॅक्टर वाहून गेलाय। तेरणा नदीवरची किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गुंजरगा, तरखेडा या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे तेरण्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर मसलगा प्रकल्प आणि धनेगाव बंधाऱ्यातूनही पाणी सोडल्यानं मांजरेला पूर आलाय। हलसी, तुगाव, औराद, वंजरखेडा या पुलांवरती पाणी आलेलं आहे, त्यामुळे नदी पलीकडच्या गावांचा संपर्क तुटलाय। तर शहरामध्ये रात्रीपासून दमदार पावसानं कमबॅक केलेलं आहे, पुन्हा हजेरी लावली। अजून काही दिवस असाच पाऊस बरसणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पण या पावसामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे। ज्या लातूरमध्ये पाण्याची ट्रेन न्यावी लागली, देशभरात चर्चेचा विषय झाला, त्या लातूरला आता ट्रेन बुडेल अशी परिस्थिती आहे आपण बघतोय, आणि या सगळ्यामुळे आनंद आहे। लातूरवरती ही कृपादृष्टीवरून राज्याने दाखवली। आतापर्यंत 833.91 मिलीमीटर पाऊस पडलाय, त्यामुळे शहराची पाणी टंचाई मिटली आहे, पाण्याची ददात मिटली आहे। आजही लातूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर जिल्ह्यावर वरुण राजानं अशी कृपादृष्टी केली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 843.65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हा पाऊस म्हणजे सरासरीच्या 101% एवढा आहे। जिल्ह्यातल्या सर्वच नद्या, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, तलाव, नाले हे सगळं भरभरून वाहत आहेत। लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात 25 दशलक्ष घनमीटर पाणी साचलंय, त्यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटलाय। लातूर सोबतच बीड, उस्मानाबाद मधील जी गावं आणि शहरं मांजरा धरणावरती अवलंबून आहेत त्यांचा पिण्याचा प्रश्न मिटला। यावर्षी लातूरच्या संदर्भामध्ये दुष्काळ मिटला असं आपण म्हणू शकतो। ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली होती, मात्र सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस पडला, त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला। परिणामी बळीराजाही आनंदलाय। पुढील 3 दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय, त्यामुळे जिल्ह्यातील नदी आणि ओढाघाटच्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आम्ही आपल्यातर्फे सर्व जनतेला आवाहन करतो, खास करून नदी आणि नाल्यांच्या काठात जी गावं वसलेली आहेत त्या गावातील लोकांनी पाण्यापासून दूर राहावं। नदी नाल्यांची जर क्रॉसिंग असेल, पूल नसतील तर ती क्रॉसिंग करू नये। एकूणच पावसानं लातूर जिल्ह्याला दिलेलं हे भरभरून दान नक्कीच दिलासा देणार आहे। त्यामुळे येत्या काळात महापालिकेनं पाण्याची गळती बंद करणं गरजेचं झालंय। याशिवाय लातूरकरांनीही उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणं आणि नळांना तोट्या बसवणं गरजेचं बनलं आहे। शशिकांत पाटीलचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। शुक्रवारी पहाटेपासूनच पावसानं बीडकरांची अक्षरशः झोप उडवली। विजांचा कडकडाट, पावसाची संततधार यामुळे बीड जिल्हा ओला चिंब झालाय। बिंदुसरात 70% भरले। वडवणी तालुक्यातल्या कुंडलिका धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत। नदीला पूर आला, त्यामुळे पाटोद्यात एक व्यक्ती वाहून गेली तर 4 जनावरं दगावलीत। दरम्यान आजही अतिवृष्टीची शक्यता संध्याकाळनंतर व्यक्त करण्यात आली। नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिलाय। माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर यांनी या संपूर्ण पावसाचा आढावा घेतलाय, पाहूया। बीड जिल्ह्यात आज पहाटे 2:30 वाजेपासून जो पाऊस सुरू आहे त्या पावसाने अद्यापही उसंत दिलेली नाही। बीड शहराच्या जालना रोड भागात आपण आहोत। आपण पाहू शकतो की या रोडला अक्षरशः नदीचं रूप आलंय। यापूर्वी कधीही रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं नव्हतं। 1989 साली जेव्हा बीडला पूर आला होता आणि त्यामध्ये 112 लोकांचा बळी गेला होता, तेव्हा देखील अशी परिस्थिती नव्हती। बीड जिल्ह्यात काल रात्री आणि आज पहाटे जो पाऊस झालाय त्याची आकडेवारी जर का लक्षात घेतली तर बीड, वडवणी, अंबाजोगाई आणि केज या 4ही तालुक्यात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजेच 4 इंचापेक्षा जास्त पाऊस झालाय। त्यामुळे या 4ही तालुक्यात अतिवृष्टी झाली। अद्याप नुकसानीची आकडेवारी आलेली नसली तरी एक मात्र निश्चित यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली
पडली आहे. जालना रोड भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्यामुळे या दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. तर मराठवाड्यामधला आणखी एक जिल्हा उस्मानाबाद. या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दमदार आणि समाधानकारक पाऊस झाल्यानं उस्मानाबादकर अत्यंत आनंदी आहेत. महत्त्वाचं म्हणजे उस्मानाबादच्या 8ही तालुक्यात चांगला पाऊस झालाय. उस्मानाबाद तालुक्यात रात्री झालेल्या या मुसळधार पावसानं या भागातले नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. 4 वर्ष उस्मानाबादनं दुष्काळ सहन केला. पहिल्यांदाच नदीला पाणी आलं, त्यामुळं राजौरीच्या ग्रामस्थांनी अक्षरशः ढोल ताशांच्या गजरात पाण्याचं स्वागत केलंय. या ढोल ताशांच्या स्वागतानं आपल्याला कळू शकते इथली दुष्काळाची तीव्रता काय होती आणि पाणी आल्यानंतरचा ग्रामस्थांचा आनंद काय असेल. सरासरीच्या 88% पाऊस उस्मानाबादला झालाय. मागच्या 2 दिवसात 55 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात झालाय. अंतिम टप्प्यात का होईना परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद निर्माण केला. विशेष म्हणजे या पावसानं परिसरातला पाणी प्रश्न सुटायला मदत होणार आहे. अजूनही हा पाऊस सुरू आहे. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याचंही कळतं. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय. पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसानं पाठ दाखवल्यानं खरीप हंगाम हातातून गेला होता. मात्र गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवी झाल्यात. या पावसामुळे कापसाच्या पिकाला थोड्याफार प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जाते. उशिरा हा पाऊस आला, त्यामुळं पावसाच्या आगमनामुळं बळीराजा उशिरा आला असला तरी पाऊस आला आहे या भावनेनं सुखावला आहे. या पावसामुळे कपाशीला बऱ्यापैकी लाभ होणार आहे. पुढचं पीक निदान येईल या भावनेनं नंदुरबारचा शेतकरी सुखावलेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील दीर्घ प्रतीक्षेनंतर वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस बरसलाय. मेघगर्जनेसह बरसलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून तापणाऱ्या कडक उन्हानंतर आज बरसलेल्या पावसाच्या धारांनी वातावरणात गारवा निर्माण केलाय. अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. घरांमध्ये पाणी शिरलं, वाहतूक ठप्प झाली, वीज गुल झाली. असा सुमारे तासभर पावसाचा तांडव सुरू होता. कोरडवाहू शेतकऱ्यांचं सोयाबीन पावसाअभावी करपल्यानंतर आता बरसलेला पाऊस उपयोगाचा नाही, तर ओलिताच्या शेतकऱ्यांना कापसासाठी काहीसा फायदा याचा मिळालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.